एक सत्य घटना चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार. तर खूप दिवसापासून आपला व्हिडिओ येत नव्हता, पण आता ह्यापुढे आपला व्हिडिओ कंटिन्यू राहील. वीकमध्ये 2-3 व्हिडिओ आपण टाकायचा प्रयत्न करू. तर आजची जी स्टोरी आहे ती कोकणातली स्टोरी आहे आणि खूप भयानक अनुभव आहे. तर चला आता आपण आपल्या स्टोरीकडे वळूया. अगर तुमच्याकडे जरी स्टोरी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. आपण आपल्या चॅनलवर तुमची स्टोरी नक्कीच सांगू. तर ही जी स्टोरी आहे ती मे महिन्यामध्ये घडलेली ह्या मित्रांसंगती झालेली ही स्टोरी आहे. तर कोकणामध्ये कसं मे महिना झाल्यावर स्टार्ट असल्यावर नदी वगैरे आटते आणि हा मित्र गावाला जाणार होता. त्याने त्याच्या मित्राला फोन केला की बाबा मी येतोय गावाला, पण मला यायला रात्री तरी 1 वाजता माझी ट्रेन पोचेल, तर तू मला घ्यायला येशील का? तर हा बोलला ठीक आहे, कारण तो रिक्षा ड्रायव्हर होता, त्याचा जे गावाला मित्र राहत होता तो. तर बोलला मी येईल घ्यायला. आणि हे दोघे कॉन्टॅक्टवर तर होते सतत, पण काय झालं सीन की ट्रेन त्या दिवशी नेमकी सायटिंगला वगैरे काढून 20-30 मिनटं लेट झालेली. म्हणजे तो उतरता करता दीड वाजून गेलेले होते. मग आला आणि रिक्षात येऊन बसला. तेव्हा तो मित्र बोलला लई लेट झालं. तर तो बोलतो हो, ट्रेन सायटिंगला असल्यामुळे आज अर्धा तास ट्रेन लेट आहे. तर बोलला ठीक आहे, आता आपण जाऊया घरी. आता हे दोघं मित्र बोलता बोलता चाललेले. तर जे रिक्षा ड्रायव्हर होता त्याने काय केलं, नदीमधून रिक्षा टाकली. तर मागं बसलेला मित्र बोलतोय अरे नदीमध्ये इथून का घेतोय, फिरून जाऊया ना. तर तो मित्र बोलतोय इथून गेलो तर अजून 10-15 मिनटं कमी जातील आणि पट करून आपण घरी पोचू. तर बोलला ठीक आहे. आणि हे चाललेले रिक्षा घेऊन. अचानकच जे मागं मित्र बसलेला तो बोलायला लागला अरे पाणी रिक्षामध्ये घुसायला लागलेलं आहे, माझ्या पायाला पाणी लागतंय. जो रिक्षा ड्राईव्ह करीत होता तो मित्र बोलतोय मला तर तसं काय जाणवत नाहीये. तर तो थोडा समजला की काही ना काही वेगळं होतंय. तर बोलला तू घाबरू नको, टेन्शन घेऊ नको, तू शांत बस आणि उतरायचा प्रयत्न करू नको रिक्षामधून, मी तुला बरोबर इथून बाहेर काढून देतो. आणि तो बोलला ठीक आहे. तो सतत बोलत होता, हा रिक्षा ड्रायव्हर मित्र जे होता तो बोलत होता तू काय बोलू नको, शांत बस, मी तुला बरोबर घरी पोचवील, तू काळजी करू नको फक्त. कशीबशी त्यांनी नदीतून रिक्षा काढली, बाहेर आले रोडवर. आणि रोडवर आल्यानंतर व्यवस्थित म्हणजे दोन्ही गप्पा वगैरे चालू होत्या की अचानकच पाणी वाढलं हे ते. तर तो मित्र बोलला काही नाही रे, होतं कधी कधी असं. आणि चाललंय तर जे मागं मित्र बसलेला त्याला अचानकच समोर एक माणूस दिसतोय आणि तो माणूस नाचत होता रस्त्याच्या मध्ये. तर हा त्याच्या मित्राला बोलतोय अरे तो माणूस बघ ना रस्त्याच्या मध्ये नाचतोय, काय दारू बारू पिऊन आला की काय एवढ्या रात्रीचा. तर हा जे रिक्षा ड्रायव्हर होता तो समजून गेला की काहीतरी वेगळं आहे. तो बोलला तू काळजी करू नको, तू शांत बस, गाडीतून उतरू नको. फक्त एकच तो सेंटेन्स बोलत होता, गाडीतून उतरू नको, तू शांत बस, पॅनिक होऊ नको, तू त्याच्या रस्त्याने जाईल. आणि त्यांनी रिक्षा थांबवलीच नाही, गपकेरी रिक्षा घेऊन गेला. त्या माणसाच्या मधून रिक्षा पसार झाली तरी त्या माणसाला काय झालं नाही. आणि हा घाबरला की त्या माणसाला उडवलं तर नाही ना. आणि तो मागं वळून बघतोय तर तिथं कुणीच नव्हतं. तर तो अजून घाबरला ह्या सगळ्या गोष्टी बघून. तर तो रिक्षा ड्राईव्ह करीत होता मित्र बोलतो तू घाबरू नको, टेन्शन घेऊ नको, काय नाही होत, असं होत राहतं कोकणात. तर तो जे मित्र होता रिक्षात बसलेला मागच्या साईडला तो बोलला ठीक आहे. होतोय की रिक्षा त्यांच्या गावामध्ये एंटर होते आणि त्यांची जी गल्ली होती तिथे एक काका बसलेला. तो काका आवाज देतोय ह्याला की रिक्षा थांबव, हात दाखवतोय. पण रिक्षा ड्रायव्हरने रिक्षा थांबवली नाही. तर मागं बसलेला मित्र त्याला ओरडायला लागला अरे ते काका माहिती आहे ना, ते आपल्या मित्राचा पप्पा आहेत का, रिक्षा थांबवली नाही तू. तो बोलले जाऊ दे, उद्या सकाळी त्याच्या संगती बोल, आता घरी चल, मला लई झोप आलेली. तो मित्र त्याला बोलत होता. पण हा त्याच्या संगती भांडायला लागला, असं नाही करायला पाहिजे. रिक्षा ड्रायव्हर सांगते काय रे, आता माणुसकी राहिली नाही, एवढ्या रात्री कोणी हात दाखवतंय बोलतंय तर आपण बोलायला पाहिजे. तू ते सगळं टाळाटाळ करतोय आणि घरी झोपायला जायचंय, अमकं होते तमकं होते, तू सांगाय बसला. तर तो मित्र बोलतोय उद्या सकाळी जा आणि तुला काय बोलायचंय ते बोल, पण सध्या आता घरी चल, मला उद्या सकाळी भाडे ते पण भाडं घेऊन जायचंय. असं म्हणून तो मित्र त्याला घरी घेऊन गेला.
त्याला बोला आजच्या दिवशी तू तुझ्या घरी जाऊ नको, तू माझ्या घरी झोप आणि उद्या सकाळी मग तू फ्रेश होऊन जा. तर बोलला ठीक आहे. ते घरी गेले, जेवले वगैरे आणि झोपून गेले. सकाळी जेव्हा उठला तेव्हा तो रिक्षा ड्रायव्हर त्याच्या मित्राला म्हणत होता की रात्रीचे काका जे तुला हात दाखवत होते ते काका 5 दिवस झाले ऑफ हो, आणि म्हणून मी तुला बोलत होतो तू काही जिद करू नको त्यांच्याशी बोलायची. आणि जे काही आपण जेव्हा तिथून नदीतून निघालो, जे काय आपल्या मागं लागलेलं ते हेच होतं, काही ना काही तुला हानी झाली असती म्हणून मी तुला नाही बोलत होतो. आणि ह्या गोष्टी ऐकून तो शॉक झाला. आता कोकणामध्ये कसं असते की जे 10-12 वाजतो त्या टायमिंगला जे गेलेली व्यक्ती असती ती घरातल्या एका सदस्याच्या अंगात येते आणि ते सांगते कसं काय झालेलं काय झालेलं. तर तसंच झालं. जेवण वगैरे झालं आणि ते जे काका ऑफ झालेले ते अंगात आलेले. तर ते अंगात आल्यावर त्यांनी सांगितलं त्यांची इच्छा वगैरे काय असेल ते सगळं सांगितलं. तेव्हा हा जे रिक्षा ड्रायव्हर होता तो तिथंच होता. त्याने विचारलं की त्या दिवशी आम्ही येत होतो रिक्षाने, रात्रीचे 2-2:30 वाजलेले आणि तुम्ही आमची रिक्षा अडवली, म्हणजे हात दाखवत होते. तर नेमकं होतं काय तेव्हा, म्हणजे तुमची इच्छा काय होती की आमची रिक्षा अडवून तुम्ही हे करत होते. तर ते बोलले की मी जे मागं मित्र बसलेला त्याला उतरायला बघत होतो रिक्षातून, आणि तो रिक्षातून उतरला असताना तर तो त्या दिवशी राहिला नसता, त्याला मी संपवला असता. आणि ही गोष्ट जे रिक्षामध्ये बसलेला मित्र होता ना मागच्या सीटवर, तो पण तिथं होता आणि ह्या सगळ्या गोष्टी ऐकत होता. आणि ते ऐकल्यावर तो खूप घाबरला. आणि त्यानंतर त्याला समजलं की बाबा रात्रीचा असं कोणी आवाज दिला किंवा कोणी बोलायला लागलं तर बोलायचं नाही. या सगळ्या गोष्टी त्याला तेव्हा समजायला लागल्या. आणि त्यानंतर जे त्यांची इच्छा होती त्या काकांची लास्ट ती सगळी पूर्ण करून तो विषय तिथंच हे झाला. पण ही जी स्टोरी होती ती खूप भयानक होती आणि ही स्टोरी कोकणातली आहे. जर तुम्हाला आजची ही स्टोरी आवडली असेल तर जास्तीत जास्त पुढे शेअर करा.